नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपीमध्ये। आज आपण करणार आहे अक्षय तृतीयासाठी व्हेज थाळी। आता आपण सुरुवात करूया। पहिला आपण पुरीसाठी पीठ मळायचं आहे। तर मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं, एक 2-3 वाट्या पीठ आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, थोडीशी पिठी साखर टाकायची आणि आता थोडं पाणी टाकून याचं आपण घट्ट पीठ मळून घेऊया। घट्ट मळायचं, जास्त पातळ करायचं नाही। अशा प्रकारे आपण ह्याचं पीठ मळून ठेवलेलं आहे। आता आपण याला झाकून मुरायला ठेवून देऊया। बाकीच्या भाज्या होतात तोपर्यंत हे पीठ चांगलं मुरून जाईल। आता याला आपण बाजूला ठेवू। पहिली भाजी करणार आहे फ्लावर वाटाण्याची रसा भाजी करणार आहे। आता आपण या सगळ्या भाज्या कांदा लसूण न टाकता बनवणार आहे, कारण ही नैवेद्याची थाळी आहे। त्यासाठी मी जे साहित्य घेतले ते आपण बघूया। इथं मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडंसं तीळ, भाजलेलं खोबरं, हिरवी कोथिंबीर आणि अद्रक हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं। आपण इथे हे वाटण बनवून घेतलेलं आहे शेंगदाणा खोबऱ्याचं। इथं मी फ्लावर कापून असं पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आहे। हे फ्रोझन मटार आहे, यांना शिजवण्याची जास्त गरज नाही। हे मटार आपण घेतलेले आहे। इथं मी वाटाणा फ्लावरच्या भाजीसाठी ते कढई ठेवलेले आहे। आता या कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकूया, थोडंसं जिरं टाकायचं। आता हे जिरं चांगलं तडतडतंय। आता आपण याच्यामध्ये जे वाटण बनवलं होतं ते याच्यामध्ये टाकूया। आता हे वाटण या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। आपण याच्यामध्ये कांदा आणि लसूण टाकलेला नाही, आपण याच्यामध्ये टमाटर टाकू शकतो। मग त्यामुळे मी ते टमाटा घेतलेला आहे कापून, तो याच्यामध्ये आपण टाकूया। हा टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे। टमाटा आणि हा मसाला हा चांगला एकजीव करून घ्यायचा, चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये। आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया, थोडीशी हळद टाकायची, धने जिऱ्याची पावडर टाकायची, जिरा मसाला टाकायचा, हा गरम मसाला आहे, थोडासा गरम मसाला टाकायचा। चांगला असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। 1 चमचा लाल तिखट टाकायचं, तुमच्याकडे जे लाल तिखट आहे ते तुम्ही याच्यामध्ये टाका आणि हे सगळं मिक्स करायचं। हे मसाले करपू नयेत म्हणून आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकूया, म्हणजे हे मसाले खाली लागणार नाहीत आणि हे चांगलं असं याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आपण याच्यामध्ये जो फ्लावर कापून ठेवला होता तो याच्यामध्ये टाकायचा आणि हा वाटाणा थोडासा याच्यामध्ये टाकायचा। हे मिक्स करायचं। चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, जास्त पाणी टाकायचं नाही। थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। हे मिक्स करायचं आणि एक 5-7 मिनिट आपण याला शिजायला ठेवून देऊया। झाकायचं आणि एक 5-7 मिनिटासाठी शिजायला ठेवून देऊया। आता आपण बटाट्याची पिवळी भाजी करणार आहे, त्यासाठी मी ते एक पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलंय, थोडंसं जिरं टाकायचं, मोहरी टाकायची। तर जिरं आणि मोहरी चांगलं तडतडलंय, आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया, थोडंसं अद्रक टाकायचं, याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची बारीक चिरलेली। हे सगळं परतून घ्यायचं। थोडीशी हळद टाकूया। इथे मी बटाटे उकडून चिरून घेतलेले आहेत, कापून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये टाकूया, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे आपण परतून घ्यायचं चांगलं। बटाटे आपले उकडलेले आहेत, त्यामुळे ही भाजी आता आपली तयार झाली आहे। याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। आता आपली ही बटाट्याची पिवळी भाजी तयार आहे। आपण जी सुरुवातीला भाजी करायला ठेवली होती वाटाणा फ्लावरची, ती आपण बघूया। फ्लावर आणि वाटाणा चांगला शिजलेला आहे आणि याला कट सुद्धा चांगला आलेला आहे। मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं, त्यामुळे आता याच्यामध्ये जास्त पाणी टाकायची गरज नाही, इतका रस्सा पुरेसा आहे। आता ही सुद्धा भाजी आपली तयार झाली। आता आपण वाटाण्याचा पुलाव बनवणार आहे, त्यासाठी मी तर कुकरमध्ये थोडंसं तूप घेते। आपण तूप घेऊया, तुम्ही तेलामध्ये पण करू शकता। याच्यामध्ये खडे मसाले आहेत, लवंग, तमालपत्र, वेलची, काळी मिरी आणि लवंग याच्यामध्ये आपण टाकूया। थोडंसं जिरं टाकायचं। आपण आता याच्यामध्ये कांदा लसूण टाकणार नाही, त्यामुळे याच्यामध्ये आपण फक्त ही हिरवी मिरची टाकायची आणि हे अद्रक टाकायचं। हे असं चांगलं परतून घ्यायचं। आपण परतून घेऊया। पण याच्यामध्ये मसाले टाकूया। आता आपण याच्यामध्ये थोडंसं धन्याची पावडर टाकूया, जिरा पावडर टाकायची, थोडंसं लाल तिखट टाकायचं। हे सगळं परतून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये हे वाटाणे टाकूया। हे वाटाणे या मसाल्यामध्ये चांगले असे परतून घ्यायचे। आता हे चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी तांदूळ धुवून घेतले, ते याच्यामध्ये आपण टाकूया। मी तर बासमती तांदूळ घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकून चांगला असा मिक्स करून घ्यायचा। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, चवीनुसार मीठ टाकायचं, ते मिक्स करायचं, झाकण लावायचं याचं आणि एक 2-3 शिट्ट्यामध्ये आपला हा पुलाव तयार होईल। एक 2-3 शिट्ट्या घ्यायच्या। आपला पुलाव तयार होते कुकरमध्ये, तोपर्यंत आपण आमरस बनवून घेऊया। त्यासाठी मी इथं आंबे कापून घेतलेले आहे, त्याची साल काढलेली आहे। आता आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा आंबा टाकायचा। तुम्हाला जेवढा गोड पाहिजे तेवढ्या याच्यामध्ये तुमच्या इच्छेनुसार साखर टाकायची, वेलची पावडर टाकायची थोडीशी। इथं मी थोडंसं दूध घेतलंय आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, असं मिक्स करून मी आता याच्यामध्ये थोडंसं दूध आणि पाणी टाकत आहे। आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। आपण बघूया आमरस कसा झालेला आहे। अशा प्रकारे आपला आमरस हा तयार झालेला आहे। जास्त घट्ट पण नाहीये, एकदम मीडियम आहे। तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर पाणी टाकू शकता, बस इतका पुरेसा आहे।
आपला आमरस तयार झालेला आहे. आता आपण याला फ्रिजमध्ये थंड करायला ठेवून देऊया. पण आता इथे भजी बनवणार आहे. मेथीची भजी, मेथीच्या भाजीचे. मेथीची भाजी आणि कोथिंबीर मिक्स करून आपण भजी करणार आहे. त्यासाठी मी इथं बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली. ही मेथी घेतलेली आहे. ही मेथी सुद्धा टाकायची. तुम्ही याच्याऐवजी पालक सुद्धा टाकू शकता. तर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी कापून ह्याच्यामध्ये टाकायच्या. थोडीशी हळद टाकायची. थोडंसं लाल तिखट टाकायचं. हा खायचा सोडा थोडासा टाकायचा. चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून हे आपण मिश्रण बनवून घेऊया. थोडंसं पाणी टाकायचं आणि आपण भजीला कसं आपण पीठ बनवतो तसं याचं पीठ बनवून घ्यायचं. मिश्रण बनवायचं चांगलं. या झाकणानं आपण याला पुरीचा आकार देऊया. म्हणजे झटपट पुऱ्या होतात. वेगवेगळ्या लाटायची गरज नाही. हे तेल तापलेलं आहे कढईमध्ये. आपण याच्यामध्ये पुऱ्या तळून घेऊया. अशा प्रकारे आपल्या या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता इतर पुऱ्या ज्या आहेत त्या आपण तळून घेऊया. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढूया. आता आपल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत. आता याच तेलामध्ये आपण भजी तळून घेऊया. भजी सोडायची याच्यामध्ये, पीठ सोडायचं. हे भजी असे चारी बाजूने चांगले असे तळून घ्यायचे. थोडासा लालसर रंग आला की भजी आपण काढायची. अशा प्रकारे आपले हे मेथीचे भजी तयार झालेले आहे. आपण आता त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपली अक्षय तृतीयेसाठीची व्हेज थाळी बनवून तयार झाली आहे. ही थाळी तुम्हाला आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.